झालं. सर्व सन्माननीय पत्रकार बंधू भगिनींचं सगळ्यात प्रथम मी आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतोय. खरं तर आपल्याला सर्वांना या ठिकाणी या पत्रकार परिषदेसाठी बोलावण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे नुकताच वडगाव शहराचा प्रारूप विकास आराखडा या ठिकाणी जाहीर झालेला आहे. खरं तर हा प्रारूप विकास आराखडा हा वडगाव शहराच्या पुढील 20 वर्षाच्या नियोजित विकासासाठी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. वास्तविकरित्या हा जो प्रारूप विकास आराखडा आहे या संदर्भातलं या सगळा खुलासा करण्यासाठी ही आजच्या पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे. वास्तविकरित्या वडगाव नगरपंचायतच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये वडगाव शहरामध्ये या ठिकाणी नियोजित असा विकास या ठिकाणी करण्यासाठी भविष्यातला वडगाव शहराचा नियोजित विकास साधण्यासाठी प्रारूप विकास आराखड्याच्या संदर्भातला ठराव या ठिकाणी सगळ्यात पहिला करण्यात आला होता. हा ठराव विशेष सभा घेऊन 2/9/2020 रोजी विकास योजना तयार करण्यासंदर्भातला ठराव हा त्या ठिकाणी वडगाव नगरपंचायतच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी त्या ठिकाणी केला होता. ठराव झाल्यानंतर पुढील ज्या कारवाई या विकास आराखड्याच्या संदर्भातली आपल्याला त्या ठिकाणी करायची होती ती कारवाई त्यापुढे चालू झाली. या ठिकाणी प्रारूप विकास आराखडा याची जी रचना करायची होती, ज्या पद्धतीचा या वडगाव शहराचा जो विकसित करण्याचा जो भाग आपल्याला त्या ठिकाणी या विकास आराखड्यामध्ये घ्यायचा होता, तो भाग त्या ठिकाणी मोनार्च या एजन्सीला या ठिकाणी सर्वे करण्यासाठी या ठरावानंतर देण्यात आला. मोनार्च या एजन्सीच्या माध्यमातून वडगाव शहरातील या सर्व हद्दीमधल्या सॅटेलाइटद्वारे त्या ठिकाणी सर्वे करण्यात आला. वास्तविकरित्या हा सर्वे भौगोलिक रचनाप्रमाणे प्रत्यक्षात स्थळपाहणी करून या ठिकाणी केला गेला पाहिजे होता. मात्र तो फक्त सॅटेलाइटद्वारे हा सर्वे करून वडगाव शहरातील विविध ठिकाणी स्थानिक शेतकऱ्यांच्या जागेवरती त्या ठिकाणी आरक्षण टाकण्याचं काम या मोनार्च एजन्सीच्या माध्यमातून काही ठराविक लोकांनी हाताशी धरून त्या ठिकाणी केलं. नगर रचना अधिकारी विकास योजना वडगाव नगरपंचायत यांच्या माध्यमातून 6/6/2023 ला एक पत्र प्राप्त झालं. या सगळ्या सर्वेनंतर या पत्राची त्या ठिकाणी दखल घेऊन वडगाव नगरपंचायतच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी 19/6/2023 रोजी त्या ठिकाणी विशेष सभा घेऊन एक ठराव केला. तो ठराव क्रमांक 1247 या ठिकाणी हा ठराव आहे. या ठरावामध्ये असं म्हटलं गेलंय की नगर रचना अधिकारी विकास योजना वडगाव नगरपंचायत वडगाव तालुका मावळ यांच्याकडील पत्र वडगाव नगरपंचायत कलम 3/6/2023 रोजी नुसार प्राप्त वडगाव शहराचा प्रारूप विकास योजना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियमन अन्वये प्रसिद्ध करण्याबाबत विचार विनिमय करणे हा तो ठराव आहे. या ठरावामध्ये नगर रचना अधिकारी यांच्याकडनं पत्र त्या ठिकाणी प्राप्त झाल्यानंतर जो काही आपला प्रारूप विकास आराखडा होता तो सर्व सन्माननीय सदस्यांच्या समोर त्या ठिकाणी तो विकास आराखडा खोलण्यात आला. आणि या विकास आराखड्यामध्ये जे काय बदल करायचे होते किंवा विकास आराखड्या संदर्भातल्या ज्या काय अडचणी होत्या त्या ठिकाणी त्या सर्व सन्माननीय सदस्यांच्या पुढं त्या ठिकाणी मांडण्यात आल्या. अशा पद्धतीचा हा ठराव या ठिकाणी मंजूर करून त्याच्यामधील बदल जे परिष्ठ क्रमांक 1, 2, 3, 4 याप्रमाणे असे 99 बदल हे त्या ठिकाणी केले असल्याचा ठराव हा त्या ठिकाणी मंजूर करण्यात आला. मात्र हा ठराव त्या ठिकाणी
घेत असताना किंवा हा ठराव मंजूर करत असताना जे सर्व सन्माननीय सदस्य नगरसेवक त्या ठिकाणी या ठरावाच्या सभेप्रसंगी उपस्थित होते, अशा सर्व सदस्यांना हे जे काय 99 बदल झालेले आहेत ते 99 बदल मुळीच दाखवण्यातच आले नाही. फक्त हा हस्तांतरित करण्यात आलेला जो काय प्रारूप विकास आराखडा आहे तो फक्त सभासदांच्या पुढे त्या ठिकाणी खोलण्यात आला, तेवढ्यापुरतं त्यांना त्या ठिकाणी दाखवण्यात आला आणि त्याच्यानंतरचे जे 99 बदल होते, हे जे बदल केले ते बदल कुठल्याही सदस्याला सांगून विचारून केलेले नाहीत. मुळात हे 99 बदल जे त्यावेळेस जे करण्यात आले तेच बदल अजूनही या वडगावच्या प्रारूप विकास आराखड्यामध्ये आहेत. याचा अर्थ की जे काय आज आमच्या शेतकरी बांधवांवरती त्या ठिकाणी त्यांच्या जागेंवरती आरक्षण टाकून अन्याय करण्याचं काम काही ठराविक लोकांनी त्या ठिकाणी सत्तेत असताना केलेले आणि अशा या सर्व ठरावाला सर्व सदस्यांनी त्या ठिकाणी फक्त एकमताने कुठलाही ठराव त्या ठिकाणी मंजूर केलेला नाहीये. या सदस्यांना विश्वासात न घेता हा सर्व प्रकार झालेला आहे. त्याचं मूळ कारण असे की नगर रचना अधिकारी विकास योजना वडगाव नगरपंचायत यांच्याकडील पत्र हे मी सांगितल्याप्रमाणे 6/6/2023 ला प्राप्त झालं असून त्यांनी वडगाव शहराचे तयार केलेला प्रारूप विकास योजना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम नुसार प्रसिद्धीसाठी नगर परिषदेत हस्तांतरित केलेला आहे. त्यानुसार या बाबतीत आजच्या सभेत विचार विनिमय करण्यात आला. नगर रचना अधिकारी यांनी हस्तांतरित केलेला वडगाव शहराचा प्रारूप विकास योजना नकाशा अहवाल आणि तंत्रशुद्ध कागदपत्राच्या आजच्या सभेत अवलोकन केले. त्यानुसार नगर रचना अधिकारी यांनी हस्तांतरित केलेल्या शहराचा प्रारूप विकास योजना नकाशा अहवाल कागदपत्राच्या आजच्या सभेत अवलोकन केले असता त्यात काही बदल आवश्यक आहेत असे सन्माननीय सदस्यांचे मत झाले. याच्यामध्ये कुठल्याही सन्माननीय सदस्यांचं जे काय आवश्यक असणारे बदल करायचे हे कुठल्याही सन्माननीय सदस्यांचं मत झालंच नव्हतं. हे मत काही ठराविक लोकांचं होतं. जो हस्तांतरित झालेला जो विकास आराखडा होता हा फक्त त्या ठिकाणी सदस्यांना फक्त दाखवण्यात आला. त्याच्यानंतरचे जे बदल करायचे होते किंवा जे बदल आता आपल्याला दिसत आहेत मोठ्या प्रमाणात हे फक्त ठराविक लोकांनी केलेले बदल आहेत. याच्यामध्ये बिल्डर लॉबी असेल, त्यांच्या आर्थिक काही गोष्टींची पूर्तता करून त्या ठिकाणी हे बदल केलेले आहेत. याच्यामध्ये कुठल्याही सदस्याचा या बदलामध्ये कुठेही त्या ठिकाणी त्यांचा विचार नाहीये, सहभाग नाहीये. हे मला सगळ्यात पहिले क्लिअर करायचे. आणि जे काय बदल केलेत ते बदल आपल्या पुढे आहेत. हे परिशिष्ट क्रमांक 1 आणि बाकीचे 4चे सगळे बदल आहेत. हे 99 बदल केलेले आहेत. या 99 बदलामध्येच या वडगाव शहराचा विकास आराखड्यामध्ये या स्थानिक शेतकऱ्यांवरती अन्याय झालेला आहे. हे बदल आहेत. या बदलामध्ये आता तुम्ही म्हणसाल की हे बदल केले आणि तुम्हाला माहित नाही, असं तुम्ही आता चुकीचं बोलताय. हे का माहिती नाही किंवा आम्हाला विश्वासात घेऊन का केलं नाही याचं एक उदाहरण तुम्हाला मी देतो. ज्या मासिक सभेमध्ये हा ठराव करण्यात आला त्याच सभेमध्ये सायली माळसकर या स्वतः उपस्थित होत्या. जर त्यांना हे बदल माहिती असते तर त्यांच्याच जागेमध्ये पडलेलं आरक्षण हे त्यांना माहिती असतं का नाही? पण त्यांच्याच जागेत पडलेलं आरक्षण हे त्यांनाही माहित नाहीये. याचा अर्थ पूर्णपणे या सर्व सदस्यांना बॉडीला अंधारात ठेवून हे सर्व बदल पैशाचे आर्थिक व्यवहार करून हे करण्यात आलेले आहेत हे स्पष्ट होते. यामध्ये सायली माळसकर यांच्या या ठिकाणी घराचा जागेचा सर्वे नंबर आहे 87 आणि 88. याच्यामधनं एक 12 मीटरचा रस्ता त्या ठिकाणी दुसऱ्या जागेतनं उचलून या जागेत टाकण्यात आला. जर सायली माळसकरांना खरंच या प्रकरणाची माहिती असती, हे बदल माहिती असते तर कदाचित त्यांनी या सर्व ठरावाला त्या ठिकाणी विरोध केला असता. पण अशा पद्धतीचं एक खोटा ठराव करून सन्माननीय सदस्यांना नगरसेवकांना कुठेही विश्वासात न घेऊन हे सगळे ठराव करण्यात आले. आणि या ठरावानंतरचे जे काय आज बदल आपल्याला सगळ्यांना दिसत आहेत, जे किचकट झाल्यात आज आमच्या शेतकऱ्यांना काढण्यासाठी, याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे हा ठराव. आणि या ठरावामध्ये केलेले बदल हे सगळ्यात स्पष्ट या ठिकाणी हे काही आर्थिक त्या ठिकाणी हितसंबंध जोपासून हे 99 बदल करण्यात आलेले आहेत. त्यानंतरचे हे सर्व बदल या ठिकाणी आम्ही तुम्हाला दाखवू शकतो. हे सर्व बदल वडगाव मधले करण्यात आले.
त्यानंतरचा दुसरा मुद्दा असा आहे, विशेष म्हणजे जे काय आज मुख्य अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी अधिकार दिल्याचं ते सगळीकडे सांगतायत की बॉडीने आम्हाला अधिकार दिलेले आहेत, प्रशासन काळामध्ये आम्ही ते सगळं पुढचं विकास आराखड्यातलं काम आम्ही पाहू शकतो. बरोबर आहे. विद्यमान नगरसेवकांनी कार्यकारिणी 8/8/2023 रोजी बरखास्त होणार होती. त्यामुळं विकास योजना प्रक्रिया खंडित होणार नाही याकरिता शासनाच्या धोरणानुसार नियोजित समिती गठीत करण्यास ही सभा सर्वानुमते मंजुरी देत आहे आणि उपयुक्त ठरावाच्या अनुषंगाने मुख्य अधिकारी यांनी पुढील प्रशासकीय कारवाई करण्यास व 26/1 अन्वये प्रसिद्ध करण्यास ही सभा सर्वानुमते मंजुरी देत आहे. माझं याच्यात म्हणणं असे, ज्यावेळेस वडगाव नगरपंचायतची बॉडी 8/8/2023 बरखास्त होणार होती, त्याच वेळेस मला वाटतं सन्माननीय त्या काळाचे सर्व सदस्य असतील किंवा नगराध्यक्ष असतील, त्यांनी खरं तर ही पुढची प्रक्रिया ही मला वाटतं थोडी पुढे न्यायला पाहिजे होती. कारण की बॉडी बरखास्त झाल्यानंतर त्या ठिकाणी विकास आराखड्याचं काम जे चालू झालं त्याच्यामध्ये कुठल्याही सदस्याला एवढीशी पण माहिती आजपर्यंत तिथली मिळालेली नाहीये. जर बॉडी त्या ठिकाणी असती तर आज जो काय गोंधळ चाललाय, आज जो मुख्य अधिकाऱ्यांचा मनमानी पद्धतीने जो कारभार चाललाय त्याच्यावरती रोख लावण्याचं काम हे सन्माननीय सदस्यांनी तिथं केलं असतं. मला सांगायचंय, आपल्या नगरपंचायत स्थापनेच्या वेळेच्या काही नगरपंचायती आहेत, त्या नगरपंचायतीचा अजूनही विकास आराखडा तयार झालेला नाही. मग आपल्यालाच का घाई होती? आपल्याच 5 वर्षाच्या कार्यकाळात का आपल्याला वडगावचा विकास आराखडा तयार करायचा होता? ह्याच्या मागचं कारण तुम्हाला सांगतो. जे काय आज लोक या ठिकाणी नगराध्यक्षपदी या ठिकाणी बसली होती, त्यांचा जो आज या निवडणुकीमध्ये जो काय मोठा खर्च झाला होता, तो खर्च कुठेतरी त्यांना वसूल करायचा होता. त्याच्यासाठी त्यांनी या 5 वर्षाच्या काळातच हा DPR तयार झाला पाहिजे हा चंग बांधला होता. आणि याच्यातनं मी तुम्हाला सांगतोय, या सर्व विकास आराखड्यातनं माझ्या पुढे आलेला आकडा सांगतो, 30 कोटी रुपयाचा याच्यामध्ये मोठा आर्थिक सगळा या ठिकाणी भाग हा झालेला आहे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये एजंट हे सर्व या ठिकाणी या प्रारूप विकास आराखड्याच्या प्रसिद्धीनंतर या वडगाव शहरात फिरत होते. यांनी मोठ्या प्रमाणात या पैशाचा अर्थव्यवहार केलेला आहे. आणि अशा या पंचवार्षिक काळाच्या या सर्व काळामध्ये मला वाटतं हा विकास आराखडा हा मला वाटतं येणाऱ्या बॉडीच्या कार्यकाळातच प्रसिद्ध झाला पाहिजे होता. हा प्रशासन काळात झालाच नव्हता पाहिजे. कारण की प्रशासनाचा ज्या पद्धतीचा कारभार चाललाय, आज तुम्हाला मी या ठिकाणी सांगतोय की आज जर तुम्ही त्या वडगाव नगरपंचायतच्या इमारतीच्या बाहेरचे जर CCTV कॅमेरे पाहिले तर अनेक बड्या लोकांचे त्या ठिकाणी VIP कार येत आहेत. अनेक मोठ्या बैठकी त्या वडगाव नगरपंचायतमध्ये संध्याकाळी 5 नंतर होत आहेत. याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे, मोठा भ्रष्टाचार या वडगाव प्रारूप विकासाच्या आराखड्याच्या नावाखाली या ठिकाणी झालेला आहे. आणि अशा भ्रष्टाचार, आज या भ्रष्टाचारातनं येणारा पैसा याच्यातनं आता या निवडणुका लढवल्या जाणार आहेत, त्याच्यामध्ये या पैशाचा वापर केला जाणार आहे. अशा पद्धतीचा सगळा कारभार या वडगाव नगरपंचायतचा चाललेला आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे जे काय आता विकास आराखड्याच्या संदर्भातला विषय आहे, आता 8 ऑगस्ट 2023 रोजी नगरसेवकांची 5 वर्षाची मुदत संपल्यानंतर हा 26 फेब्रुवारी 2024 रोजी आराखडा प्रसिद्ध केलाय. मला तो झालाच नव्हता पाहिजे. सर्व सदस्यांच्या काळातच तो प्रसिद्धही झाला पाहिजे होता आणि सूचना हरकती पण सदस्य अस्तित्वात बॉडी असतानाच झाल्या पाहिजे होत्या. आता जी सूचना हरकतींचा कार्यक्रम केतकर साहेबांच्या उपस्थितीत समितीमध्ये घेण्यात आला. मुळात 650 त्या ठिकाणी सूचना हरकती आल्या आणि त्या समितीने ज्या सूचना हरकती ज्या पद्धतीने समजून घेतल्या पाहिजे होत्या किंवा ज्या ऐकल्या पाहिजे होत्या त्या कुठेही ऐकण्यात आल्या नाही. फक्त फॉर्मॅलिटी म्हणून समिती आली, समितीने लोकांच्या फक्त तिथं गोष्टी ऐकून घेतल्या, त्याच्यावरती कुठेही त्यांनी व्यवस्थितपणे विचार केलेला नाहीये त्या सूचना हरकतींवरती. आणि 43 बदल हे फक्त पैशावाल्यांचे झाल्यात, फक्त पैसे. ह्याच्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्यांची जागा, अल्पभूधारक शेतकरी ह्याच्यात कुठेही ते पाहिलं गेलेलं नाहीये. ह्याच्यात फक्त ज्यांनी पैसे दिलेत त्यांच्याच बदल झालेले आहेत. तर अशा परिस्थितीचा हा कारभार आहे. त्यानंतर वडगाव नगरपंचायत स्थापनेच्या पहिल्याच पंचवार्षिक काळात हा विकास आराखडा तयार करण्याची गरज काय होती?
हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि याच्यामध्ये नक्की कुणाला वाटत होते 5 वर्षातच पहिलं व्हावं? अशी काही लोक आहेत की त्यांना या सगळ्या गोष्टींचा कुठंतरी फायदा होणार होता. त्याच्यासाठी हा सगळा कार्यकाळ त्यांनी 5 वर्षाचा तो पूर्णपणे आर्थिक सगळ्या घडामोडी करून तो जो काय पैशाचा गैरवापर आहे तो फक्त प्रशासनाच्या माथी मारण्याचं काम हे शेवटी केलेलं आहे. पण जे काही वावर झाले ते पहिल्या 5 वर्षाच्या काळात झालेले आहेत. त्यानंतर जी मॉनार्च एजन्सी आहे ना, मी त्यांच्या बाबतीत पुन्हा एकदा सांगतो, कारण की त्यांनी कसे चुकीचे या ठिकाणी सर्वे केलेले आहेत त्याचं उदाहरण पण मी तुम्हाला देणार आहे. म्हणजे सार्वजनिक जे काय आज आमचे प्रार्थना स्थळ आहेत, जी काय आमची सार्वजनिक ठिकाणे आहेत, जी पब्लिक सेमी पब्लिक झोनमध्ये येत आहेत, म्हणजे त्या ठिकाणी वडगावमधली अगदी सार्वजनिक मुतारी जरी असली तरी ती त्या ठिकाणी ती दर्शवण्यात येते, किंवा समाज मंदिरं असतील, धार्मिक स्थळं असतील, अशी त्या ठिकाणी ते दर्शवण्यात येत असतात. असाच जो प्रकारे आज आमच्या जो जैन आमचा जो महावीर भवन आहे त्या महावीर भवनाबाबतीत झालेला आहे. खरं तर महावीर भवन हे काय आज तुम्हाला सगळ्यांना नवीन नाव ऐकायला मिळत असेल. कोरोना काळामध्ये वडगाव नगरपंचायत सारख्या मोठ्या या ठिकाणी स्वयंसेवी संस्थेनी त्या ठिकाणी मोठं अन्नदान किंवा अन्न त्या ठिकाणी शिजवलं गोरगरीब लोकांना. त्या ठिकाणावरून 2 टायमाचे डबे हे मला वाटते गेले तिथं महिनाभर त्या ठिकाणावरून जात होते. अशा ठिकाणी जर तुम्ही त्या महावीर भवनाचा वापर केलाय किंवा त्या पवित्र महावीर भवनाच्या ठिकाणी तुम्ही आज जे काय अन्न शिजवलं, अशा महावीर भवनावरती आज आठवड्या बाजाराचं त्या ठिकाणी आरक्षण पडते. मुळात याच्यापूर्वी त्या जागेवरती कुठलंही आरक्षण नव्हतं. ही जागा ही पूर्णपणे जैन स्थानक या नावाने त्या ठिकाणी उतारा आहे, हे वडगाव नगरपंचायतलाही माहिती आहे. त्याचं भाडंही वेळेला टॅक्स घेत असतात. अशा जागेवरती त्यांनी आरक्षण टाकलेलं आहे. मुळात आमचे जैन बांधव असतील, मारवाडी बांधव असतील, त्यांना मुळात आमच्या वडगाव शहरामध्ये सार्वजनिक प्रार्थना स्थळं कुठंच नाहीत. हे त्यांनी स्वतः कष्टातनं स्वतः त्या ठिकाणी राबून हे उभं केलेलं आज 3 गुंठ्यातलं जैन स्थानक आहे. आज त्या जैन स्थानकाची पूर्ण जबाबदारी आमचे झुंबर शेठ कर्नावड पाहत आहेत. त्यांनी या जैन स्थानकासाठी खूप कष्ट केलेले, आज कुटुंब पैसे उभे केलेत. आज त्यांनी स्वतः त्या ठिकाणी त्यांचं शरीर साथ देत नसताना सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी काम केलेले. आणि अशा जैन स्थानकावरती काहीतरी जैन धर्माची मतं किंवा मारवाडी समाजाला कुठेतरी जवळ करण्याचा प्रयत्न हे आरक्षण टाकून त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न काही लोक या ठिकाणी करतायत. मला त्यांना एकच सांगायचंय, फक्त जैन समाजाची सहानुभूती मिळवण्यासाठी, मारवाडी समाजाची सहानुभूती मिळवण्यासाठी फक्त तुम्ही गोशाळांनीच त्या सुरू करू नका. तर आमच्या जैन बांधवांची जी आमची धार्मिक स्थळं आहेत, जी आमची प्रार्थना स्थळं आहेत, त्याच्यावर जे तुम्ही आरक्षण टाकायला लावलं आणि ते टाकून परत त्या जैन समाजाच्या लोकांना बोलून घ्यायचं की मी तुमचं आरक्षण काढून देतो, तुम्ही मला निवडणुकीत मदत करा, या पद्धतीचं राजकारण काही लोक या ठिकाणी करू पाहतायत. अशा लोकांना आमचे सर्व जैन बांधव असतील, आमच्या वडगावातील मारवाडी बांधव असतील, हे येणाऱ्या काळामध्ये धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. ज्या पद्धतीचं राजकारण चालू आहे आता, त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींना आपण 100% येणाऱ्या काळामध्ये लोकांपुढे आणणं गरजेचं वाटलं, म्हणून आपण त्या ठिकाणी या गोष्टी आणतोय. मुळात जे काय आता आमचे सेमी पब्लिक झोन म्हणून काही ठिकाणी अजूनही जे काय आमचे सार्वजनिक ठिकाणे आहेत ती अजूनही दर्शवलेली आलेली नाहीयेत. मुळात महावीर भवन अजून आपलं जुनं एक गावामध्ये आहे, तेही तसंच ठेवलेलं आहे. म्हणजे फक्त जैन मारवाडी समाजावरती नक्की राग ठेवून तुम्ही कुठलं काम करताय हे आम्हाला या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे. आमचे सर्व व्यापारी बांधव हे कुठल्या तरी नेतृत्वाच्या मागे आहेत म्हणून तुम्ही त्यांच्यावरती राग ठेवून काम करताय का? किंवा कुठल्या तरी विशिष्ट पक्षाचे आहेत म्हणून तुम्ही त्यांच्यावरती राजकारण किंवा सूड उगवायचं काम करताय का? या गोष्टी ह्या त्वरित थांबल्या पाहिजे. जैन बांधवांच्या ज्या आमच्या प्रार्थना स्थळावरती जे काही आरक्षण टाकण्यात आलेले आठवड्या बाजाराचं ते त्वरित काढून त्या ठिकाणी ते पब्लिक सेमी पब्लिक झोनमध्ये ते मला वाटतं जैन स्थानक या ठिकाणी घेतलं पाहिजे. त्याच्या शेजारी आमचं महादेवाचं मंदिर आहे. महादेवाचं मंदिर आम्ही त्याच्यावरती कुठलाही आमचा बाकीचा विकली मार्केटचा वगैरे ते आम्ही घेतलेलं नाहीये. पोटोबा महाराजांचं मंदिर आहे, तिकडं आमचे कब्रस्तान आहे,
त्यानंतर मस्जिद आहे, आपलं दत्त मंदिर आहे. म्हणजे ही सगळी ठिकाणं ही सगळी सेमी पब्लिक झोनमध्ये घेतली. फक्त एकमेवच आमचे जैन प्रार्थना स्थळ आहे जिथं तुम्ही ते विकली मार्केट आणून टाकलं. आणि 3 गुंठ्यात कुठलं विकली मार्केट तुम्ही तयार करणार आहे? याच्या अगोदर तुम्ही कुठेतरी चांगली जागा या वडगाव शहराच्या लोकांना, नागरिकांना तुम्ही एक आठवड्या बाजारासाठी निवडली पाहिजे. तुम्ही फक्त जैन मंदिरावरतीच तुम्ही त्या ठिकाणी विचार केलाय फक्त. माझं एक मत आहे, हे सगळ्या गोष्टी मुख्य अधिकाऱ्यांनी लक्षात घेऊन आज कोण त्यांच्या आजूबाजूला येऊन त्यांना कोण कान भरवत असतील किंवा कोणीतरी त्यांना ते सगळं करायला लावलेलं आहे, माझं असं मत आहे. ते त्यांनी या ठिकाणी ते त्वरित हटवावं. जर त्या गोष्टी जर वेळेत झाल्या नाही तर याच्या पुढं आम्ही स्वतः या सर्व जैन बांधवांसोबत राहणार आहोत. त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही त्या ठिकाणी सहभागी होऊन या सगळ्या गोष्टीला न्याय देण्याचं काम करणार आहे. त्यानंतर असाच एक प्रकार हा जैन बांधवांच्या आमच्या एक भागवती दीक्षाचा जो कार्यक्रम आमचे संदीपजी बापन आहेत त्यांच्या मालकीचा गट क्रमांक 193 या जागेत झाला होता. मला वाटते 100 वर्षामध्ये हा असा कार्यक्रम कुठंच झाला नव्हता. तो कार्यक्रम आमच्या या वडगाव मावळमध्ये झाला. मला वाटते या कार्यक्रमाला 100च्या पेक्षा अधिक साधू संत महाऋषी असे चांगले चांगले शंकराचार्याच्या दर्जाचे आपल्या हिंदू धर्माच्या अशी लोक या ठिकाणी आली होती. आणि आज त्या ठिकाणी झालेला हा कार्यक्रम झाल्यानंतर जी जागा काही लोकांच्या डोळ्यात आली जी आजपर्यंत नव्हती, पण या कार्यक्रमानंतर डोळ्यात आली आणि त्या जागेवरती पार्किंग या ठिकाणी तुम्ही झोन टाकताय. प्रशासकीय इमारती आपल्या जरूर आहेत, त्यांच्यासाठी पार्किंगची व्यवस्था झाली पाहिजे, मान्य आहे. पण त्या प्रशासकीय इमारती बांधत असताना तुम्ही पार्किंग व्यवस्था त्यावेळेस का नाही विचारात धरली की बाबा या प्रशासकीय इमारती ज्या आपण बांधतोय तिथं पार्किंग असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही इमारती बांधत असताना लोकांच्या जाग्यांवरती तुम्ही पार्किंग टाकणार आहात का? आणि सगळ्यात महत्वाचं, एवढं मोठं पवित्र, एवढं मोठं चांगल्या पुण्यवान लोकांची पाय त्या धरतीला लागले, त्या ठिकाणी लागले, अशा ठिकाणी हे आरक्षण टाकण्यात आलं. याच्यातनं आमच्या जैन बांधवांचं असेल, मारवाडी बांधव असतील, यांच्या आस्थेला त्या ठिकाणी धक्का पोचलेला आहे. आज धार्मिकतेचा विषय आज तुम्ही हे जाणून बुजून करताय, हा माझा स्पष्ट आरोप आहे. कारण की जैन मंदिर महाभवनावरती तुम्ही आरक्षण टाकताय, त्यानंतर ज्या ठिकाणी एवढी पवित्र दीक्षा त्या ठिकाणी कार्यक्रम झाला त्याच्यावर आरक्षण टाकताय. आज संदीप बापनांचं या गोष्टीला विरोध नाहीये. तेही म्हणतात ठीक आहे, गावच्या कुठल्याही चांगल्या गोष्टीसाठी आमच्या परिवाराचं योगदान आहे. पण आज त्या परिवाराला विचारात घेऊन किंवा त्या परिवाराशी जर तुम्ही या सगळ्या गोष्टी बोलल्या असतात तर त्यांनी त्यांच्या मालकीची अजून एक जागा त्यांच्याकडे होती, त्या ठिकाणी त्यांनी ती जागा 100% दिली असती. पण एक चांगल्या पवित्र जागेवरती तुम्ही आज आरक्षण टाकताय आणि त्या आरक्षणात फक्त कशासाठी टाकताय? काहीतरी आर्थिक लाभ व्हावा. आज त्यांनाही बऱ्याच एजंटचा फोन जातोय की काय तुम्ही जर तडजोड करत असाल, पैशाचे आर्थिक व्यवहार करत असाल तर आम्ही ते आरक्षण काढून घेऊ. हे एजंट कोणाचे आहेत? याच्या खोलापर्यंत जाण्याची गरज आहे. भरपूर मोठ्या प्रमाणात ह्या वडगावच्या परिसरात हे एजंट पेरले गेलेले आहेत आणि त्यांची लिस्ट मी पुढच्या तुमच्या या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये येणाऱ्या काळामध्ये देणार आहे. त्यामुळं अशा गोष्टी या ज्या मोठ्या प्रमाणात या वडगावच्या विकास आराखड्याच्या नावाखाली सुरू आहेत या त्वरित थांबणं गरजेचे आहेत. दुसरा विषय जो आज आपला गावठाण हद्दीतील उपरस्ते आज जे टाकत असताना सगळीकडं जे गावठाण हद्दीतले उपरस्ते ते पूर्णपणे 9 मीटरचे टाकण्यात आलेले. ठीक आहे, 9 मीटरचे रस्ते झाले पाहिजे, प्रत्येक गल्लीबोळात रस्ते गेले पाहिजे, प्रत्येक व्यक्तीला तिथून येणं जाणं सोयीस्कर झालं पाहिजे. पण अशा ठिकाणचे रस्ते टाकत असताना गावठाण हद्दीतले जी काय बांधकाम आहेत जुनी, आज ती नकाशावरती तुम्हाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसत आहेत की ही जागा मोठी दिसते. पण त्याच्यामध्ये आमचे जे काय मिळकतदार आहेत, आज त्या मिळकतदारांमध्ये पण पोटी हिस्से झालेले आहेत ना. अशा पोटी हिस्स्यामध्ये पुढचा हिस्सा मोठ्या भावाला, मधला हिस्सा मधल्या भावाला आणि शेवटचा हिस्सा लास्टच्या भावाला. अशा ठिकाणी जे काय बांधकामं आज आपल्याला दिसत आहेत, तुम्ही रस्ते टाकताना टाकलेत, तुम्हाला या प्रॉपर्ट्या मोठ्या दिसत आहेत. पण या प्रॉपर्ट्या मोठ्या दिसत असताना हा 9 मीटरचा रस्ता, हा इकडनं गेलेला 12 मीटरचा रस्ता, हे सगळे सेटबॅक सोडल्यानंतर या मधल्या बांधकामांना काय जागा राहते बांधकाम करायला? ठीक आहे, तुम्हाला TDR मिळेल, FSI मिळेल, पण तो घेऊन काय करायचा आहे?
उद्या भावाभावाचं जमत नाही, मग त्यांनी एकत्रित येऊन कशा काय त्या इमारती डेव्हलप करायच्या गावातल्या, किंवा मग तो TDR विकायचा का त्यांनी आणि तिथनं बेघर व्हायचंय का? तुमचा तो प्रयत्न आहे का? मुळात या ठिकाणचे जे 9 मीटरचे रस्ते गेलेले आहेत, हा जो आमचा रस्ता आहे, एक रस्ता आहे आमच्या दत्त मंदिरापासून तर चिंचेच्या गणपतीपर्यंत गेलाय, तो 9 मीटरचा रस्ता टाकण्यात आलाय. त्यानंतर आमचा गणेश मंदिर तिथनं जो घेतलाय तो शिवाजी चौकापर्यंत आपल्या टाकण्यात आलेला आहे. हा 9 मीटरचा रस्ता, हा 9 मीटरचा रस्ता, आणि जो मुख्य रस्ता गेलाय तो 12 मीटरचा रस्ता. ह्याच्यामध्ये 12 मीटरचं वाइंडिंग सोडून, इकडनं 9 मीटरचं वाइंडिंग सोडून मधली जी काय प्रॉपर्टी आज शिल्लक राहतील त्याला बांधकाम करायला जागाच शिल्लक राहत नाही. मग हा तुमचा नियोजित विकास आराखडा आहे का, जो 20 वर्षाचा तुम्ही विचार करून करताय? 20 वर्षात ही बांधकामं झाली पाहिजे का नाही झाली पाहिजे? म्हणजे या सर्व लोकांचं नुकसान करायचं. आता हा जो रस्ता आहे पाठीमागनं गणेश मंदिराकडनं गणेश भाऊ गेलेला रस्ता, हा 9 मीटरचा करण्यात आलेला आहे. त्याच्या बाजूचा विचार केला का तुम्ही? त्याच्याच बाजूने रेल्वे लाईन गेलेली आहे, त्याचं वाइंडिंग किती सोडावं लागते? 30 मीटर. ह्याचं आपल्याला 9 मीटर. मधल्या घरांनी काय करायचं? मुळात एकत्रित असणाऱ्या ज्या आमच्या प्रॉपर्टी आहेत, आमच्या सार्वजनिक जागा आहेत, त्या भावाभावांचा वाद असून सुद्धा ते आज बांधता येत नाहीत. आणि जर ह्या अशा पद्धतीचं जर ते दोन्ही बाजूनी जर जागा सोडून करायचं म्हणलं तर ह्या प्रॉपर्ट्या डेव्हलपच होणार नाहीत. आता 9 मीटर रस्ता ठीक आहे, त्याचा बेनिफिट त्यांना मिळेल, पण बेनिफिट घ्यायला त्यांच्या जागा तर शिल्लक राहिल्या पाहिजे. जागा शिल्लक राहत नाहीये. त्यामुळं हा जो गणेश मंदिर ते शिवाजी महाराज चौक आहे हा रस्ता, त्यानंतर दत्त मंदिर ते चिंचेचा गणपती रस्ता, हा मला वाटते 9 मीटर जो टाकण्यात आलेला आहे तो 6 मीटर करण्यात आला पाहिजे. त्यामुळं या सर्व प्रॉपर्ट्या विकसित होतील. वडगावचं गावठाण हे मुळात खूप छोटे आहे आणि त्याच्या मुळावरती जर हे असे रस्ते पडले तर काही गावठाण विकसित होणार नाही, हा असं पडून राहील सगळं. त्यामुळे वडगावचा खराच तुम्ही विचार करताय ना पुढचा 20 वर्षाचा, तर या सगळ्या बांधकामांचा विचार करून तुम्ही त्या गोष्टी केल्या पाहिजे होत्या. त्या मुळात कुठं झालेल्या दिसत नाहीयेत. हा सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय, आज आमची बाजारपेठ वडगावची मोठी आज बाजारपेठ एकमेव रस्ता आहे, एकमेव बाजारपेठ आहे. मुळात ती आज बाजारपेठ आहे ना, या सर्व या वडगावच्या दैनंदिन रोजचा जो काय कारभार चालतोय, या कारभारातनं कुठंतरी आज तशी ती तग धरती, कुठंतरी ती उपजरत चाललेली. आणि अशाच बाजारपेठेवर परत तुम्ही मुळावर त्याच्या काहीतरी आणून टाकायचा प्रयत्न करताय. मध्यंतरी जो 15 मीटरचा रस्ता हा बाजारपेठेतनं टाकण्यात आला होता, कुठून? खंडोबा मंदिर ते पंचायत समिती चौकाच्या तिथपर्यंत, तो 15 मीटरचा रस्ता त्या ठिकाणी सगळ्या आमच्या व्यापारी बांधवांनी, बाजारपेठेतल्या सगळ्या आमच्या ग्रामस्थांनी यांनी त्या ठिकाणी मागणी केली होती की तो 15 मीटरचा रस्ता रद्द करून तो 12 मीटर करावा सरसकटा. कुठपर्यंत? पंचायत समितीपर्यंत. पण तो फक्त रस्ता त्या ठिकाणी जो 12 मीटर केलाय तो फक्त वडगाव नगरपंचायत पर्यंत केला. म्हणजे कुठून विशाल भाऊ? खंडोबा मंदिरापासून तर नगरपंचायत पर्यंत हा 12 मीटर रस्ता केला. पण त्याच्या पुढं नगरपंचायती बसून तर मग पंचायत समिती चौकाच्या पुढं पर्यंत तो परत पुन्हा 15 मीटरच ठेवण्यात आला. ह्या 15 मीटरचं जे काय तुम्ही आज रस्ता तिथे ठेवलाय त्याच्यामुळे आमची ही जी काय आमची सगळी रहिवासी आहेत, नागरिक आहेत आमची जुनी आहे, आज त्यांच्या घरांनाही आज मोठ्या पद्धतीचं त्या ठिकाणी रोड वाइंडिंग होते. आणि हा आहे ना, हा रस्ता हा फक्त काहीतरी चुकीच्या मतांचा विचार करून किंवा ह्याचं श्रेय कुठंतरी लाटायचे, नगरपंचायतनी टाकायचं काम काढायचं, आम्ही काढायचं काम करायचं, हे काही ठराविक लोक चालू आहेत. हे संगनमताने चाललेले. आजही काही लोक बॉडीत नसली तरी त्यांच्या विचारांनी हा मुख्य अधिकारी वागतोय, एवढं मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो. यांच्या बैठका आहेत ना, या रात्रीच्या रविवारच्या कुठल्या कुठल्या हॉटेलला चालतायत, या सगळ्या आमच्याकडे ऑफ द रेकॉर्ड आलेले. हे वेळ आल्यावर आम्ही सगळ्या गोष्टी बाहेर आणणार आहे. पण हा जो रस्ता आहे जो आज 15 मीटर ठेवण्यात आलाय तो त्वरित त्या ठिकाणी सरसकटा खंडोबा मंदिर ते पंचायत समिती चौक हा 12 मीटर करण्यात यावा. त्या पुढचा रस्ता 18 मीटर असू द्या ना, इकडनं खंडोबा मंदिरापासून अक्षय पॅलेस पर्यंत 18 मीटर असू द्या ना. आपली ही बाजारपेठ आहे, या बाजारपेठेला 100% लोक आली पाहिजे, वर्दळ वाढली पाहिजे, गाड्या सोयीस्कर गेल्या पाहिजे, ह्या मताशी मी पण त्या ठिकाणी ठाम आहे, सहमत आहे. पण जर चुकीच्या पद्धतीने आज आमच्या व्यापारी बांधवांना तुम्ही वेठीस धरण्याचं काम करत असाल किंवा कोणीतरी त्या व्यापारी बांधवांचं नेतृत्व करते, त्या नेतृत्वाला कुठंतरी तुम्हाला डॅमेज करायचे म्हणून हे सगळे प्रकार तुम्ही करत असाल, हे मला वाटतं त्वरित थांबवलं पाहिजे.
असं माझं या ठिकाणी नगरपंचायतला आव्हान आहे. त्याच्यानंतर आता तुम्ही एक मुख्य रस्त्याचा हा विषय घेतलाय, त्यानंतर आता जाणून बुजून काही ठिकाणी आरक्षण आमच्या शेतकरी बांधव आहेत, आज आमचे चव्हाण मंडळी आहेत, भिलारे आहेत, कुडे आहेत, यांच्या जागेवरती जाणून बुजून आरक्षण त्या ठिकाणी आजही या 43 बदल जे काय झालेत ते बदल सोडून जे 650 हरकती त्यावेळेस आल्या होत्या त्याच्यामध्ये ते टाकण्यात आलेले आहेत. त्या लोकांच्या कुठेही हरकतींची व्यवस्थित दखल घेतली नाही. फक्त ती आरक्षणं ही काढू, आम्हाला निवडणुकीला मदत करा, आम्ही तुमच्यासोबत ही सगळी आरक्षणं काढून द्यायचा प्रयत्न करू, कुठंतरी त्यांना 4 लोकांना घेऊन जायचं, कुणाकडून तरी शब्द घ्यायचा आणि त्या शब्दावरती त्यांना काम करायला भाग पाडायचं, असा प्रकार मोठ्या पद्धतीने या वडगाव शहरामध्ये आता चालू आहे. तुमच्याकडे जर विकासाचं राजकारण होत नसेल तर विकास आराखड्यावरती राजकारण करण्याचं काम मला वाटतं काही लोकांनी केलं नाही पाहिजे. तुम्हाला खरंच निवडणुका लढवायच्यात तर तुमच्या कामाच्या जोरावर लढवा. अशी लोकांची अडवणूक करून त्यांना कुठंतरी तुमचं काम भाग पाडायचं काम करून आरक्षणाच्या माध्यमातून असलं काम करू नका, एवढंच मला या निमित्तानं सांगायचंय. त्यानंतर शेवटचा मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे. आता या 5 वर्षाच्या सगळ्या कार्यकाळामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण या वडगाव नगरपंचायतमध्ये झालेले, विकास आराखडा हा या सगळ्यात या राजकारणातला प्रमुख घटक आहे. या आराखड्यातनं मोठा भ्रष्टाचार हा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 30 कोटी रुपयाचा वर हा भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला आहे. आणि या भ्रष्टाचाराच्या पैशातून काही लोक आता या ठिकाणी राजकारण करत आहेत. अशा लोकांना मला सांगायचे, या भ्रष्टाचाराच्या पैशातनं लोकांची कामं तुम्ही करताय पण ती लोकांनाही त्या ठिकाणी पटणार नाहीयेत. अशा लोकांना तुम्ही जे काय आज काही ठराविक गोष्टीचं आमिष दाखवताय, या गोष्टी न पटणाऱ्या आहेत. तुम्हाला या वडगाव शहराच्या विकासासाठी राजकारण करण्याची संधी दिली होती, ती संधीचा विचार करून तुम्ही गावचा विकास करावा, एवढंच मला सांगायचे. आणि जो काय आज विकास आराखडा हा चुकीच्या पद्धतीने सगळ्या लोकांवरती लादला गेलेला आहे, हा विकास आराखडा त्वरित त्या ठिकाणी रद्द करून पुन्हा नवीन सर्वेक्षण करून हा प्रारूप विकास आराखडा तयार करावा, अशी मागणी या ठिकाणी मी आज या ठिकाणी करत आहे. सर्व आमचे व्यापारी बांधव असतील, वडगावकर ग्रामस्थ असतील, यांच्यासोबत येणाऱ्या काळामध्ये एक मोठं जन आंदोलन आम्ही सर्वजण उभे करतोय. कायदेशीर या सगळ्या गोष्टीला लढा देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत. एवढंच आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना सांगायचं होतं. आता या संदर्भातल्या आपल्या काय या ठिकाणी प्रश्न असतील तर तुम्ही ते विचारू शकता. तुमच्या घराच्या जवळच जाणारा रस्ता आहे, त्या रस्त्याची चाळण झालेली आहे, मध्ये त्यावर बातमी पण लावली होती, अद्यापही प्रशासन जागा होत नाही. काल सोमवारी मोठ्या प्रमाणात वडगाव शहरामध्ये वाहतूक कोंडी झाली. 2-2.5 तास वाहतूक कोंडी सोडवता आली नाही. इकडून नव्या रस्त्याचं काम सुरू केल्यामुळं जो अरुंद रस्ता आहे, वाकडी तिकडी वाहनं, या संदर्भात काय आपल्या वतीने? मुळात सर, वडगाव शहराला आपल्याला कनेक्टिव्हिटी खूप कमी आहे आणि त्यातले हे प्रमुख रस्ते जर आपण पाहिले तर आज वडगाव साखळी रस्ता असेल, आज मुख्य रस्ता असेल आणि आपला पोलीस स्टेशनकडनं जाणारा, हे प्रमुखच 2-3 रस्ते आहेत. तसं शहराच्या दृष्टिकोनातून आपल्या या शहराला अधिकचे रस्ते आपल्याला उपलब्ध झाले पाहिजे. त्यासाठी हा विकास आराखडा निश्चितपणे फायदेशीर ठरेल. ज्या पद्धतीचा हा वडगाव साखळी रस्त्याचं काम आमदार साहेबांनी त्या ठिकाणी 2,15,00,000 रुपये देऊन या ठिकाणी या नगरपंचायतच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात आलं होतं. याच्यामध्ये 3 ठेकेदार नेमवले गेले होते. तिन्ही ठेकेदार हे अगदी नगरपंचायतच्या सर्व नियमाप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न केलाय. ह्याच्यामध्ये जो आता हा आमच्या या समोरून गेलेला रस्ता आहे त्याची जी चाळण झाली, खरं तर ही चाळण आज नाही, गेल्या 3 वर्षापासूनच चाळण झालेली आहे. मुळात हा जो ठेकेदार आहे हा सागर ढोरे, हा काही लोकांच्या अधिकच्या जवळचा ठेकेदार आहे. आम्ही अनेक पत्रव्यवहार नगरपंचायतशी केले. त्या पत्रव्यवहारानंतर सुद्धा वडगाव नगरपंचायत प्रशासन या ठेकेदाराचा का अजून लाड पुरवतोय हे आम्हाला बघायचंय. आणि वडगाव नगरपंचायत प्रशासनाने जर या ठेकेदाराला वेळेत या रस्त्याची दुरुस्ती करायला जर नाही सांगितली तर तुम्हाला येत्या 2 दिवसामध्ये या रस्त्याच्या संदर्भातलं जे आम्ही पाऊल आजपर्यंत घेतलं नव्हतं, किंवा एक स्थानिक एक आपला ठेकेदार आहे, एक तरुण मुलगा आहे, त्याला कुठेतरी एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळतोय म्हणून आम्ही आजपर्यंत या विषयात जास्त खोलात गेलो नव्हतो. पण हा प्रमुख वर्दळीचा रस्ता आहे ना, अशा रस्त्याची जर खराबी झाली असेल
तर आता मुख्य अधिकाऱ्यांना आम्हाला कशा पद्धतीने या रस्त्याचा न्याय मागायचा तो आम्ही येत्या 2 दिवसात तुम्हाला तो दिसल. कालची वाहतूक कोंडी जी आहे, जो मुख्य रस्त्याचं काम सुरू केलेलं आहे, ठेकेदारांनी काही ऍक्सेस दिला नाही, त्यामुळे अरुंद रस्त्यावरनं एकदम शेकडो लोक तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी येतात. मग नगरपंचायतच्या वतीनं तिथं उपाययोजना केली पाहिजे, खड्डे भरले पाहिजे, रस्ता रुंद केला पाहिजे. एकीकडे वडगाव मावळ पोलीस स्टेशनची पत्रे लावलेली आहेत, दुसरीकडे चिखल मार्ग आहे. मग ह्याच्या बाबतीत तुम्ही मुख्य अधिकाऱ्यांना काय 100% मी आजच जे पोलीस स्टेशनचे आमचे काही कर्मचारी मित्र आहेत त्यांनाही सांगितलं, तुमच्या पोलीस स्टेशनचे काही लोक त्या ठिकाणी उभे असली पाहिजे, जी काय ट्रॉफिक तिथं होतीये त्याच्या संदर्भात तुम्ही त्या ठिकाणी नियोजन केलं पाहिजे. मुख्य अधिकाऱ्यांनी मुळात मुख्य अधिकाऱ्यांना हा रस्ता पहिला माहिती आहे का नाही तो मला विचारावा लागेल, कारण की त्यांचं काम फक्त केबिनमध्ये बसून या वडगाव शहरामधलं चालत असतं. त्यांनी स्वतः पाहिला का नाही मला माहित नाही, आणि पाहिला असता तर 100% त्यांनी त्याच्यावरती उपाययोजना केल्या असत्या. अजूनही वडगाव साखळी रस्ता त्यांनी पाहिलेला नाही, पाहिला असता तर हे खड्डे पडलेले आहेत ते त्यांना लक्षात आले असते. आणि याच गोष्टीचं स्मरण करून देण्यासाठी आम्ही या वडगाव मुख्य रस्त्याचे जे काय आज आम्ही इथले चांगल्या कामाचे फोटो आज आम्ही त्यांना काढून त्यांच्या कार्यालयामध्ये लावायला देणार आहे, की तुम्ही खरंच तुमच्या कार्यकाळात खूप चांगल्या पद्धतीचा रस्ता झालाय, त्याचं एक स्मरण राहावं म्हणून आम्ही त्यांना ते फोटोचं गिफ्ट देतोय आम्ही त्यांना पाठवून. अध्यक्ष, जो डीपी रोडचा डीपी प्लॅनचा जो विषय आहे, हा डीपी प्लॅन फक्त पैसे कमवण्याच्या उद्देशाने टाकण्यात आला होता. 100% 5 वर्षाच्या कार्यकाळात तुम्हाला काय घाई पडली? माझ्या माहितीप्रमाणे जेवढ्या वडगाव नगरपंचायतच्या सोबत नगरपंचायती स्थापन झाल्या ना, त्याच्यातला अजून कुठल्याच नगरपंचायतचा डीपीआर तयार झालेला नाही. मग वडगाव नगरपंचायतला काय गरज पडली लगेच डीपीआर तयार करायचं? याच्या मागं फक्त पैशाचं राजकारण होतं. गेलेले पैसे वसूल कसे करायचे तर या डीपीआर मधनं करायचे, कारण की ह्याच्यापेक्षा दुसरी मोठी संधी त्यांना कुठलीच नव्हती. मी काय सांगतोय, 30 कोटी रुपयाची याच्यामध्ये मोठी उलाढाल झालेली, हे तुम्हाला मी येणाऱ्या काळामध्ये पुराव्यासहित तुमच्या पुढे मांडणार आहे. कुठल्याही नगराचा विकास होत असताना तो नियोजितबद्ध होणं कधी पण योग्य आहे. तर एखादी ग्रामपंचायत नगरपंचायत म्हणून पुढे येत असेल आणि जर ते नगर म्हणून पुढे जात असेल तर त्याचा डीपीआर बनवणं हे पहिलं उद्दिष्ट असतं. मग ते अयोग्य कसं काय म्हणता येईल? असलंच पाहिजे. नाही, डीपीआर हा 100% वडगावच्या नियोजित विकासासाठी हा तयार करत असताना हा निश्चितपणे सगळ्यांना विचारात घेऊनपणे झाला पाहिजे होता. सगळ्यांना म्हणण्यापेक्षा जी सन्माननीय बॉडी आहे त्यांना झाला पाहिजे होता. बॉडीलाच कळत नाहीये तुम्ही काय बदल केलेत आणि त्यांच्या नावाने तुम्ही त्या ठिकाणी ठराव मंजूर करून घेताय. म्हणजे हा डीपीआर काय फक्त शहराचा आहे ना, प्रत्येक वार्डातल्या नगरसेवकांचे विचार जर त्याच्यात आले असते तर अधिक तो चांगला झाला असता, माझं मत हे. पण ठराविक लोकांच्या हातात हा कारभार होता, त्यांनी फक्त पैशाची त्या ठिकाणी सगळी गणितं आखली आणि त्या पद्धतीने तो डीपीआर तयार केलाय. ह्याच्यात ज्या पद्धतीची जी रचना पाहिजे होती ती नाहीये. आजही पहा तुम्ही, हे सॅटेलाइटद्वारे हा डीपीआर तयार झालाय. वाकडे तिकडे रस्ते लोकांच्या जागेतनं टाकलेत, शेतकऱ्यांच्या जागामधूनच दुभाग आल्यात. म्हणजे हे रस्ते करत असताना ह्याच्यामध्ये काय गाव चाललंय मोठा कोणी विचार चांगला केलाय असातला भाग नाही. हे सगळं फक्त आर्थिक हित जपण्यासाठी केलेले. डीपीआर हा शहराची गरजच आहे. आजही सांगतोय डीपीआर नाही म्हणून काय विकास थांबतोय का? आज पिंपरी चिंचवड शहर आहे, तळेगाव आहे, अनेक अजून नगरपंचायती आहेत, नगर परिषद आहेत. डीपीआर नाही म्हणजे काय विकासच करता येत नाही का? येतो ना करता. ज्या मूलभूत गोष्टी आहेत त्याच्यावर आपण काम करू ना. आणि डीपीआर तर गरजच आहे. डीपीआर जरी झाला तर 100% विकास आपण त्या डीपीआर नुसार करणार आहोत का? आणि होणार पण नाही, मी पण सांगतो तुम्हाला. पण हे डीपीआरच्या गोष्टी ज्या आहेत ह्याच्यातनं फक्त अर्थकारण साधलं गेले, बाकी काही नाही. वडगावचं डीपीआर जो झालाय ना हा शेतकऱ्यांच्या मुळावरतीच आहे पूर्णपणे आणि बिल्डरांच्या बाजूने आहे सगळा. तुम्ही मागाशी बोलताना म्हणालात की डीपीआर बनवण्यासाठीची जी काही पहिली बैठक झाली होती सदस्यांच्या काळात झाली होती, मात्र त्यानंतर तो मंजूर हा प्रशासकीय काळात. बरोबर. तुमची मागणी मंजूर होणं आणि पुढची प्रक्रिया ही नवीन बॉडी अस्तित्वात आल्यानंतर व्हावी हीच आहे. येस, माझी मागणी तीच होती आणि तेच झालं पाहिजे होतं. तुम्ही का घाई तो डीपीआर प्रसिद्ध केला? बॉडीचा कार्यकाळ संपतोय हे तुम्हाला माहित होतं ना. 8 ऑगस्टला आपली संपती बॉडीचा कार्यकाळ. तुम्ही का घाई केली? करायचीच नव्हती. तुमची बॉडी अस्तित्वात असते ना, हे सगळे जे काय चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकलेत ना सगळीकडे, ही थांबवता आली असती. याच्यामध्ये या सदस्यांना अधिकार राहिला असता काय चाललंय काय नाही. ह्याच्यामध्ये आता एकटा
सीओ एकदम होल्ड अँड सोल्ड आहे. तो त्याच्या केबिनमध्ये बसून वडगावचा विकास ठरवतोय. अरे तो आम्ही ठरवणार होतो. आमचे नगरसेवक निवडून कशाला गेले होते? आज त्या गावचा विकास करण्यासाठीच गेलते ना. आता आमचं सीओ ठरवणार का आमच्या गावचा विकास कोणाच्या बांधावरून आणि कोणाच्या दारावरून करायचा? या चुकीच्या गोष्टी याच्यावरती अंकुश राहिला असतं. आज त्या सीओवरती अंकुश नाहीये, त्याच्यावर अंकुश दुसऱ्यांचं आहे आणि तो त्यांचं ऐकून करतोय सगळं. मला हे सांगायचं. तुम्ही वारंवार दोन गोष्टींचा उल्लेख करता. एक म्हणजे की सीओ वरती कोणाचा तरी अंकुश किंवा सीओ कोणाचा तरी ऐकून करतायत, आणि दुसरा गोष्ट की डीपीआर बनवत असताना आर्थिक व्यवहार झाला हे तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये जाहीररित्या म्हणाले. हा खूप गंभीर आरोप आहे की डीपीआर होत असताना 30 कोटीचा उल्लेख पण तुम्ही करताय. जरी इतकी मोठी राशी इतक्या मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असेल तर त्यासाठी कुठला पर्याय तुम्ही अवलंबणार आहे हे सगळं थांबवण्यासाठी? थांबवण्यासाठी आता काय आहे, हे सगळं बंद दाराआड चालते. मी तुम्हाला काय म्हणलो, तिथले सीसीटीव्ही फुटेज जर पाहिले ना नगरपंचायतच्या आवारातले, तुम्हाला सगळं स्पष्ट होईल. कोणाच्या गाड्या येतात, कोणाच्या गाड्या जातात, किंवा त्या मुख्य अधिकाऱ्यांचे जर फोन रेकॉर्ड तपासले ना तुम्हाला सगळं कळलं की कुणी त्यांना फोन केलेत, कुणी त्यांच्याकडनं आरक्षण काढून घेतल्यात, कुठल्या हॉटेलला त्यांना बोलवलंय मिटिंगला. हे सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या त्या ठिकाणी झालेल्या आहेत. फक्त आता ज्या पद्धतीचं चाललंय हे सगळं कुठंतरी थांबवण्यासाठी आता आम्हाला याला एकच पर्याय, न्यायालय. याच्या विरोधात आम्ही न्यायालयात जाऊ, प्रशासनाकडे या गोष्टीसाठी दाद मागू. आज पिंपरी चिंचवडचंच पहा ना, जर तुम्ही शेतकऱ्यांच्या स्थानिकांच्या माती जर चुकीच्या पद्धतीने तुम्ही डीपीआर लादणार असेल तर तो आज त्या ठिकाणी विरोध केल्यानंतर तो थांबवण्यात आला, रद्द करण्यात आला. तीच मागणी आमची. याच्या विरोधात आम्ही सर्व ग्रामस्थ असेल, सर्व आमचे व्यापारी बांधव असेल, आम्ही याच्या विरुद्ध लवकरच न्यायालयीन सगळ्या गोष्टी करून आम्ही पुढे जाते. काका, तुमच्यासाठी प्रश्न, तुम्हाला असं वाटतंय का की या डीपीआर मध्ये जैन बांधवांना टार्गेट केलं जात आहे? जैन बांधवांच्या जागा आहेत किंवा ज्यांची धार्मिक स्थळ आहे त्याच्यावरती आरक्षण टाकून तुम्हाला टार्गेट केलं जात आहे असं वाटतं? सरळ आहे. तो पहिला जो आराखडा तयार झाला त्यामध्ये आमचं जैन महावीर भवनचा काही उल्लेख झालेला नव्हता, काय नव्हता. आता ह्या जो नंतर झाला त्याच्यामध्ये आमचं एकच स्थळ आहे चांगलं की ते सर्व समाजासाठी वापरलं जातं. सर्व समाजासाठी. इथं वडगावमध्ये सामुदायिक विवाह होतात, त्याच्यासाठी आम्ही ते देतो जितके दिवस पाहिजे तितके दिवस. त्याच्यानंतर मावळ फेस्टिवलचा कार्यक्रम होतो त्यावेळेस पण देतो, किंवा अन्य जर काही कार्यक्रम असेल सार्वजनिक गावच्या पातळीवरचा तर ते देतो. त्याच्यावरती आम्ही सर्व लोकांनी राशी जमा करून ते महावीर भवन उभं केलेले आहे. काळाची गरज आहे, लोकसंख्या वाढलेली आहे. आमचं छोटं एक आहे ना जैन स्थानक आहे बाजारपेठेत, ते काय पुरत नाही, म्हणून आम्ही आमची जागा आम्हाला बक्षीस मिळालेली त्याच्यावरती कितीतरी वर्ष बाजार भरत होता. बाजारवाले त्याच्यावरती 50 रुपयाच्या पावतीप्रमाणे 30-40 बसून ते पैसे ग्रामपंचायत घेत होती. पण ग्रामपंचायतीच्या काळातच आम्ही अर्ज देऊन ती इमारत बांधायला सुरुवात केली. त्याच्यात जास्तीत जास्त आम्ही 4-5 जणांनी पुढाकार घेऊन ती बिल्डिंग उभी केलेली. आणि सार्वजनिक स्थळासाठी आमचे जैन धर्माचे जे गुरु येतात ना ते हे असतात, फिरते असतात. त्यांना घर दार पैसा अडका काय नाही, परिग्रह नसतो त्यांच्याकडं. तर त्यांना थांबण्यासाठी किंवा एखादं जर काही सार्वजनिक मोठा कार्यक्रम असेल तर त्याच्यासाठी आम्ही त्याचा वापर करतो. विनामूल्य जो तो काही खर्च होतो तो आम्ही आमच्या वर्गणी करून साफसफाई म्हणा, लाईट बिल म्हणा. आता 2 वर्ष झाले आम्हाला त्याच्यावरती घरपट्टी पण लागलेली. तिथं काय उत्पन्नाची बाजू काहीच नाही आहे, तरी पण ते घरपट्टी आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं की सार्वजनिक जैन धर्माचं स्थळ आहे, इथं काय उत्पन्नाची बाजू काहीच नाही आहे की आम्ही त्याच्याबदली मोबदला काही घेत नाही. तरीसुद्धा त्यांनी ते म्हणले ते आता सगळीकडे झालेलं आहे, तुम्हाला पण बंधनकारक पाहिजे. अच्छा, पण त्यांचा जो प्रश्न होता तो की हे हेतू पुरस्पर होतं का, म्हणजे तुम्हाला टार्गेट करण्यासाठी जैन धर्मीयांना टार्गेट करण्यासाठी काय परमेश्वरांनी त्यांना बुद्धी दिली आणि आम्हाला आहे ना त्याच्यावरती आरक्षण टाकलं. आम्ही रुपेश शेठ महाराजकरला एक दिवस बोलून सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्या म्हणले मी समाजासाठी काम करतो, धार्मिक स्थळावरती जे काही आलेले निर्बंध त्याच्यासाठी जितका होता होईल तितका मी प्रयत्न करीन आणि त्या प्रयत्नाशी मी कायमस्वरूपी बांधील राहील. मला याच्यातून काही साधायचं नाही.
पण मी जिथं अन्याय आहे तिथं मी न्याय मागवायचा मी 100% प्रयत्न करेन, असं आमचं 2दा-3दा बोलणं चालणं झालेलं आहे. रुपेशजी, जो काही आपला आठवडे बाजार जो भरला जातो, गेल्या अनेक वर्षापासून त्या आठवडे बाजारामधल्या विक्रेत्यांना काही सुविधा नाहीत, त्यांच्याकडनं पैसे घेतले जातात. पावसाळ्यात तर एवढी भयानक परिस्थिती असते की ते आठवडे बाजारामधले नागरिक खालनं भिजतात, वरनं भिजतात, त्यांच्या भाज्या खराब होतात. मग नगरपंचायतच्या वतीनं त्यांच्याकडनं पैसे का घेतले जातात, कशासाठी घेतले जातात? एकतर जागा नाहीये, मग तुम्ही बाजारासाठी एवढ्या वर्षामध्ये बाजारासाठी व्यवस्था का करू शकले नाही? खरं तर हे आमचं वडगावकरांचं दुर्दैव म्हणावं लागेल. आज एवढं तालुक्याचं मोठं गाव आहे आणि तालुक्याच्या या मुख्य गावामध्ये आठवड्याचा जो बाजार भरतोय, हा बाजार पंचक्रोशीतला सर्वात मोठा बाजार आहे. आणि अशा बाजार हाट करण्यासाठी अनेक महिला त्या ठिकाणी येत असतात. आणि या महिलांसाठी ज्या काही सुविधा त्या ठिकाणी हव्यात त्या वडगाव नगरपंचायतच्या माध्यमातून अद्यापही तिथं पुरवल्या गेलेल्या नाहीत. किंवा जे आमचे व्यापारी बांधव बसतात तिथं, आज 50 रुपये तुम्ही त्यांच्याकडनं प्रत्येकाकडनं घेता. मग जागा तू मोठी 10 फूट आडव, 20 फूट आडव, तरी 50 रुपये सगळ्यांकडनं. अशा सर्व आमच्या या शेतकरी बांधवांसाठी त्या ठिकाणी चांगले सुसज्ज अशी भाजी मंडई असणं गरजेची, ही मागणी मी गेले कित्येक वर्षापासून करतोय. आणि यापुढे या वडगाव नगरपंचायतच्या माध्यमातून त्या ठिकाणी चांगली अशी सुसज्ज भाजी मंडई या वडगावकर शहरासाठी किंवा या वडगावकरांसाठी त्या ठिकाणी उपलब्ध झाली पाहिजे. आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे आज तिथनं जे काय भाजीपाला तो आपण घरी नेतोय, कशा पद्धतीचा भाजीपाला नेतोय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जे आज पाऊस पाणी पडतोय एवढ्या मोठ्या प्रमाणात, सगळं पाणी सांडपाणी त्या भाजीपाल्यांमध्ये जातंय, त्याच भाज्या आपल्या घरामध्ये येत आहेत. म्हणजे त्यांना उंच ओटेही कुठं बांधून दिलेले नाहीयेत किंवा त्यांना चांगली व्यवस्था कुठंच नाही. मुळात ती जागाच ती भाजी मंडईसाठी मला वाटतं योग्य नाही. त्याच्यासाठी एक चांगली सुसज्ज अशी जागा निवडून एक चांगल्या दर्जाची भाजी मंडई या वडगाव शहरातल्या लोकांसाठी त्या ठिकाणी उपलब्ध झाली पाहिजे, अशी माझी मागणी नेहमी या ठिकाणी राहिली आणि पुढेही राहील. त्या ठिकाणी जे तलाव आहे, तलावामध्ये एका बालकाचा बळी गेला, त्या तलावाचे संरक्षण कठडे तुटलेले आहेत, दुरावस्था झाली, तिथंच भाजी मंडई, तिथंच तलावाची दुरावस्था, जागेचा प्रश्न. मग नगरपंचायत करती तरी काय? नगरपंचायत करते ना, नगरपंचायत करती, फक्त कर वसूल करती, त्या ठिकाणी सुधारणा करत नाहीये. आणि अशा ठिकाणी तुम्ही भाजी मंडई पण बसवताय, तिथं तळई आपलं किंवा आजूबाजूला आपल्या पोटो महाराजांच्या मंदिरापाशी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. अशा ठिकाणची जी महत्वाची जी जागा आहे, अशा ठिकाणी चांगली व्यवस्था नगरपंचायतनी केली पाहिजे. आजही त्या तळ्याच्या बाजूची भिंत बांधली गेली नाहीये, हिला 2 वर्ष झालेत पडून. आजही तिथं बारीक लहान मुलं खेळत असतात. मग अजून कुठल्या घटनेची वाट बघताय का तुम्ही? किंवा त्याच्यात आता अजून कुठलं काहीतरी पडलं पाहिजे का अजून, तेव्हा तुम्हाला कळेल का? ह्या गोष्टी मला वाटतं हे प्रशासन, या प्रशासनाला या वडगाव शहराबद्दल काही आत्मीयता नाहीये. या वडगाव शहराचा त्याला कुठलाही विकास साधायचा नाहीये. विकास जो साधायचा असेल तो फक्त त्यांचा वैयक्तिक साधायचा आहे, एवढं मात्र या 2-4 वर्षाच्या काळात आम्हाला निदर्शनास आले. आता नगरपंचायतीला 5 वर्ष होऊन प्रशासकाचा काळ आहे, पण पार्किंगची व्यवस्था नाही. गुरुवार, बुधवार, सोमवारी पूर्ण शहर वाहतूक कोंडीने ठप्प होते. मग P1 आणि P2 साठी काही मुख्य अधिकाऱ्याकडनं काही व्यवस्था करण्यात नाही? ते नेहमी सांगत असतात आपलं चाललंय चाललंय चाललंय, नक्की काय चाललंय अजून आम्हाला कळलं नाही आणि आमच्या वडगावकरांना पण कळलं नाही. P1 P2 हे 100% या गोष्टीतनं ही ट्रॅफिक कंट्रोल होऊ शकते. आणि मुळात लोकांना तुम्ही रस्त्यावरती वाहनं लावायची वेळ आणतायच काय? तुम्ही पहिले तुमची पार्किंग व्यवस्था सक्षम करा ना नगरपंचायतची, ती नाही तुम्ही देणार आणि लोकांना म्हणणार गाड्या रस्त्यात लावू नका. अरे लोक आज वाहनं घेऊन येत आहेत, ते आज त्यांच्या बाजारपेठेमध्ये जात असताना त्यांना ते अडथळे होत आहेत ना. तुम्ही ती व्यवस्था करून द्या, त्यानंतर हे सगळ्या गोष्टी सुरळीत होईल. उपरस्ते पण आपले चांगले झाल्यावरती ह्या सगळ्या गोष्टी सुरळीत चालतील. माझा प्रश्न कर्नावट साहेबांना आहे. साहेब मला सांगा की प्रत्येक व्यापाऱ्यांनी येणाऱ्या ग्राहकासाठी जर पार्किंग व्यवस्था केली तर वाहतूक कोंडीचा प्रश्न बराचसा संपू शकतो. पण व्यापाऱ्यांनी थोडं रस्त्यावर आल्यामुळं ग्राहकांना वाहनं लावायला जागा भेटत नाही. त्या संदर्भात तुमच्या व्यापारी मंडळाच्या वतीनं काही उपाययोजना करण्यात येणार आहेत का? नाहीतर कामशेत असन, वडगाव असन, तळेगाव गाव भाग असन, या ठिकाणची बाजारपेठ ही ठप्प झालेली आहे वाहतूक कोंडीमुळे. त्याच्यावर काही उपाययोजना तुमच्याकडनं होणार आहेत का?
तर ह्याच्यावरती उपाय म्हणजे स्थानिक जी लोक येतात ते काही गाड्या घोड्या घेऊन नाही येत, टू व्हीलरवरती येतात. समजा लांब सोसायटी असेल किंवा माळीनगर असेल किंवा केशवनगर असेल तिकडनं येतात. ते एवढे येतात 10-15 मिनिटं त्यांची गाडी लागलेली असते साईडला. आणि असं काही ठिकाण नाही आहे की बाबा आता तिथं पार्किंगसाठी ती गाडी तिथं लावून येणं, तो दुकानदाराशी संपर्क साधून आपलं सामान घेईल. अशी कुठं काय असे वडगावला स्थानिक ठिकाणी पंचायत समितीपासून तर खंडोबा मंदिरापर्यंत कुठंच अशी सोय नाही आहे की बाबा तिथं पार्किंगसाठी गाडी लावली की त्याचं काम झालं की तो गाडी सामान घेऊन जाईल, असं कुठंच व्यवस्था नाही आहे. फक्त एक आता दत्त मंदिर आणि नगरपंचायतीचे जे बोळ आहे तिथं शेकडो लोकांच्या गाड्या लागलेल्या असतात. कित्येक वेळेस तर काय होतं, एक जण गाडी लावून घेतो, त्याच्यानंतर 10 गाड्या लागलेल्या असतात आणि त्याचा पहिली ज्यांनी गाडी लावलेली आहे त्याला थांबायला लागतं की ह्या गाड्या निघल्याशिवाय माझी गाडी काढू शकत नाही, सगळे लॉक लावलेले असतात. त्याला हे नगरपंचायतीनेच याच्यावरती थोडासा विचार केला पाहिजे. व्यापारी काही करू शकत नाही, व्यापारी दुकानं शेजारी दुकाने त्याचे काहीच होऊ शकत नाही तिथं. ठीक आहे, चलो. धन्यवाद.